विद्यार्थ्यांनो, आज आपली 10वी बोर्ड परीक्षा संपलेली आहे आणि तुम्हाला आता उत्सुकता लागलेली असेल की तुमचा रिझल्ट कधी लागेल आणि तुम्हाला किती गुण मिळतील. तर आजपासून आपण काय करणार आहोत की गणित भाग 1 ही प्रश्नपत्रिका, त्यानंतर भाग 2 अशा प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सोडून देणार आहे. आज आपण सोडवतोय गणित भाग 1 ची 2025 ची प्रश्नपत्रिका, जी 40 गुणांसाठी आली होती. पेपर सोपा होता, पण तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं जर हवी असेल तर या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला मी सगळं सोल्युशन देणार आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी ही प्रश्नपत्रिका रेफरन्स म्हणून राहील आणि तुम्हाला प्रॅक्टिससाठी वापरता येईल. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही विचारायचं असेल 10वी बद्दल तुम्ही मला कमेंट करू शकता. जरा सुरू करूया आपण आता. बघा, पहिला प्रश्न आहे, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडा किंवा पर्यायाचा वर्णाक्षर लिहा. ठीक आहे. तर पहिला प्रश्न होता 2025 मध्ये, मार्च 2025 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये, जीवनावश्यक वस्तूवरील वस्तू व सेवा कराचा दर टिंब आहे. आता हे तुम्हाला पाठ करायचं उत्तर आहे. याचं उत्तर आहे 0%. ठीक आहे. ज्यांनी लिहिलं असेल 0% त्यांना बरोबर मिळाले असतील. पुढचा प्रश्न होता आपला, खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण नाही? आता लक्षात ठेवायचं, ज्या समीकरणाची कोटी 2 आहे ते वर्ग समीकरण आहे आणि ज्याची कोटी 2 नाही ते वर्ग समीकरण नाही. आपल्याकडे ए बी सी डी 4 ऑप्शन आहेत. आता मी बघा, इथे बघा, x वर्ग अधिक 4x बरोबर 11 अधिक x वर्ग. ठीक आहे. आता जर याला आपण व्यवस्थित कम्पेअर केलं तर इथे x वर्ग आहे, इथे पण x वर्ग आहे, दोन्हीकडे तो अधिक अधिक आहे, त्यामुळे तो डायरेक्ट कॅन्सल होईल. म्हणजे ऑप्शन ए आपल्याकडे काय उरतो, 4x बरोबर 11. सी मध्ये बघा, 5x चा वर्ग बरोबर 90, x वर्गाचा लोप होत नाही, तो सस्टेन करतोय. बी वर्ग काय आहे, x वर्ग अधिक 4x, इथे पण वर्गाचं पद आहे. सी मध्ये 2x वजा x वर्ग बरोबर x वर्ग, दोन्हीकडे x वर्ग आहे, पण इथे वजा x वर्ग आहे, इथे अधिक x वर्ग आहे, त्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल करत नाहीत. म्हणजे बी मध्ये x वर्ग आहे, सी मध्ये x वर्ग आहे, डी मध्ये पण x वर्ग आहे, पण ए मधला x वर्ग नष्ट होतोय, निघून जातोय. म्हणजे ए मध्ये x वर्ग नाही, ए ची कोटी 2 नाही, त्यामुळे ए हे वर्ग समीकरण नाही. पुढचा प्रश्न, 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती? आता हे आपल्याला सोडवून घ्यावं लागेल. बघा, आपलं समीकरण आहे 4x अधिक 5y बरोबर 19. x ची किंमत 1 आहे, त्यामुळे 4 गुणिले x ची किंमत 1 अधिक 5y बरोबर 19. 4 1 4 अधिक 5y बरोबर 19. 4 तिकडे गेले की मायनस होतात, मग 19 मधून 4 गेले 15 जातात, 5 तिकडे गेले की भागिले होतात, म्हणजेच y बरोबर 15 भागिले 5. 15चा पाढाबोला बरोबर 5चा पाढाबोला 15 येईपर्यंत 5 त्रिक 15, म्हणजे y बरोबर 3. आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. ठीक आहे. आणि चौथा प्रश्न, 3 च्या पहिल्या 5 पटीची बेरीज लिहा. 3 ची पहिली 5 पट म्हणजे काय, 3, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12 आणि 3 पाचे 15. आता यांची आपल्याला बेरीज करायची, तुम्ही मॅन्युअली पण करू शकता, सूत्राने पण करू शकता. आपण मॅन्युअली करू, कारण सोपं आहे ना. 3 आणि 6 9, 9 आणि 9 18, 18 आणि 12 30, 30 आणि 15 45, म्हणजे ऑप्शन ए हे तुमचं बरोबर उत्तर असेल. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांचे हे पहिले 4 प्रश्न बरोबर आहेत त्यांनी कमेंट मध्ये तसं लिहा, म्हणजे मला कळेल तुम्हाला 4 पैकी 4 गुण ते मिळालेले आहेत. प्रश्न पहिला अ बरोबर 4 पैकी 4 गुण. पुढे जाऊया प्रश्न पहिला ब कडे. बघा, प्रश्न पहिला ब काय म्हटले, खालील उपप्रश्न सोडवा. 4 असतात, 4 पैकी 4 सोडवायचे आणि तुम्हाला 4 मार्क मिळतील. तर एका वस्तूवरील CGST चा दर हा 9% असेल तर GST चा दर काढा. लक्षात ठेवायचं, आपल्याला माहिती पाहिजे की CGST बरोबर SGST बरोबर GST छेद 2. सी म्हणजे सेंट्रल, एस म्हणजे स्टेट आणि यूटी म्हणजे युटी. तर हे दोघं पण जीएसटी चे अर्धे असतात. आता CGST 9%, ओके, आणि म्हणून जर CGST
बरोबर जीएसटी छेद 2, सीजीएसटी 9% आहे बरोबर जीएसटी छेद 2 हा तिकडे गेला गुणिले होतो आणि म्हणून आपला जीएसटी किती मिळतो 9×18%. लक्षात ठेवा की प्रश्न क्रमांक पहिला ब मध्ये तुम्हाला एक मार्क जो आहे तो 2 भागात डिवाइड मिळतो, अर्धा आणि अर्धा, म्हणजे उत्तराला अर्धा मार्क आणि या स्टेपला अर्धा मार्क. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट उत्तर न लिहिता स्टेप करायच्या होत्या. ज्यांनी केले असेल त्यांना पूर्ण 1 पैकी 1 मार्क मिळेल. दुसरा, एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणांसाठी जर dx बरोबर -42 व d बरोबर -3 असेल तर x काढा. आपल्याला माहिती आहे x बरोबर dx छेद d. dx ची किंमत -42, d ची किंमत -3, वजा वजा कॅन्सल, 3 एके 3 आणि 3 चोक 12, म्हणजे आपलं x किती आलं 14. ज्यांचं उत्तर 14 आलं असेल त्यांचा फायदा. इथे अर्धा मार्क आणि सूत्राला अर्धा मार्क, अशा प्रकारे तुम्हाला मार्किंग इथे मिळेल. तिसरा प्रश्न, 2 नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश S लिहा. 2 नाणी आपण एकाच वेळेस फेकले, आपल्याला काय मिळणार आहे? एक तर दोघांवरती H मिळेल, किंवा पहिला H दुसरा T, किंवा पहिला T दुसरा H, किंवा दोन्ही पण T. हे आपल्याला मिळालं. डायरेक्ट लिहिलं की तुम्हाला 1 मार्क मिळेल. NS लिहायची गरज नाही, पण जर तुम्हाला नंबर ऑफ फेस हवा असेल तर 1 2 3 4 नंबर ऑफ फेस इज 4. आणि चौथा प्रश्न, खालील वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 स्वरूपात लिहा. सोपं आहे. आधी वर्ग समीकरण मांडून घ्यायचं. 2y बरोबर 10 वजा y वर्ग, बरोबर चिन्हाच्या पलीकडे 0 पाहिजे, सगळं इकडे घेऊन या, म्हणून 2y अधिक 10 इकडे आले की वजा होतात, वजा 10, वजा y वर्ग इकडे आले की अधिक होतात, अधिक y वर्ग, सगळं तिकडे गेलं म्हणजे पलीकडे राहिला 0. आपण अर्ध काम केलेलं आहे. आता लक्षात ठेवायचं, नेहमी आधी वर्गाचं पद येतं चिन्हासोबत, वर्गाचं पद आपण सुरुवातीला लिहूया. त्यानंतर चलाचं पद येतं, हे चलाचं पद आहे चिन्हासोबत, आणि त्यानंतर संख्या येते बरोबर 0. आता बघूया क्रम, वर्गाचं पद, चलाचं पद आणि संख्या बरोबर आहे, म्हणजे आपला क्रम बरोबर आहे. 1 पैकी 1 मार्क तुम्हाला इथे मिळतो. अशा प्रकारे बघा, हा झाला आपला मार्च 2025च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पहिला. जाऊया प्रश्न दुसऱ्याकडे. प्रश्न दुसरा बघा. प्रश्न दुसरा ए, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करा. मी तुम्हाला 3ही करून देणार आहे. पहिली कृती आहे, एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. समजा S काय दिले आपल्याला? S नमुना अवकाश आहे. त्यामुळे बघा आपला S काय येणार आहे? हा दिलाय आपल्याला 1 2 3 4 5 6. मग NS काय असतो? यांची संख्या मग मोजायचं 1 2 3 4 5 आणि 6. मग आपलं NS किती आलं? NS आपलं आलं 6. त्यानंतर घटना A, वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे 1 2 3. A दिला 1 2 3, मग NA किती असेल? 3. तुम्हाला ते लक्ष ठेवायचं, सूत्र आपलं नेहमी NS हा खाली असतो, त्यामुळे PA बरोबर NA भागिले NS. इथे NS येणार. नंतर PA, मग आपला NA किती होता? NA 3 होता, म्हणून वरती 3 येणार. 3 एके 3, 3 दुने 6. तुम्हाला 2 पैकी 2 मार्क इथे मिळाले जर तुम्ही अशा प्रकारे भरलेला असेल तर. पुढचा प्रश्न बघा. खालील अंकगणित श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा. जर 70 60 50 40 अशी अंकगणित श्रेणी आहे तर T1 पहिलं पद आपलं T1 असतं, T2 दुसरं पद T2 असतं, T3 तिसरं पद T3 असतं, म्हणजे 50 T1 T2 आणि T3. त्यानंतर A पहिलंच पद A असतं 70, आणि D आपल्याला काढायचं आहे. लक्षात ठेवा D कसा काढतो आपण? तर D बरोबर दुसरं पद वजा पहिलं पद. मग दुसरं पद आपलं 60 आहे, वजा पहिलं पद आपलं 70 आहे. 70 मधून 60 गेले 10 राहतात. 70 मोठी संख्या त्यामुळे वजा 10, म्हणजे आपला D किती आहे? वजा 10. एवढं दिलं असेल तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतील. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. काय म्हणले बघा. खालील दिलेल्या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करा. ठीक आहे, समीकरण दिले, त्याचा आलेख काढण्यासाठी सारणी आपल्याला पूर्ण करायची. समीकरण आहे x अधिक y बरोबर
3. ठीक आहे, मग ही सारणी आपण अशी भरणार आहोत उभी. x बरोबर 3, y बरोबर किती आणि इथे किंमत. मग x बरोबर 3. समीकरण मध्ये आपण काय करूया, समीकरण आपलं x अधिक y बरोबर 3 आहे. x किती झाला 3, मग 3 अधिक y बरोबर 3. 3तून 3 तिकडे गेले की मायनस होतील, 3तून गेले 0, म्हणजे y आपला किती आला 0. म्हणजे इथे किती येणार आहे 0. म्हणजे आपलं इथे किती येणार आहे 3,0. 3,0. ठीक आहे, पुढचं बघा. x माहित नाही, y माहित आहे. बघा आता इथे y बरोबर 5 दिलंय, y बरोबर 5. समीकरण लिहूया आपण. x अधिक y बरोबर 3. x अधिक y किती आहे 5 बरोबर 3. 5 तिकडे गेला की मायनस होईल, म्हणजे x बरोबर 3तून 5 मायनस, म्हणजे x बरोबर 5तून 3 गेले 2 राहिले, मोठं संख्या चिन्ह वजा, म्हणजे x किती आलं -2. तर इथे किती येणार आहे -2. म्हणजे आपली उकल काय येणार आहे -2, 5. बघा अशा प्रकारे तुम्हाला ते 2 मार्क मिळतील. तुम्हाला हे लिहिण्याची गरज नाही, डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी पण तुम्हाला पूर्ण मार्क इथे मिळतात. हा झाला आपला प्रश्न दुसरा आता आपण जाऊया प्रश्न दुसरा ब कडे. त्यातला पहिला प्रश्न बघा. 2 नाणी एकाच वेळी फेकल्यास कमीत कमी एक छापा मिळण्याची घटनेची संभाव्यता काढा. आता बघा आपला S आहे. 2 नाणी एकाच वेळी फेकली. 2 नाणी एकाच वेळी फेकले, म्हणजे आपला S किती येणार आहे. आपण जर 2 नाणी एकाच वेळेस फेकतोय, म्हणजे आपलं S असणार आहे, तर दोघांवरती HH येणार आहे, किंवा HT किंवा TH किंवा TT. ठीक आहे, आपल्या सविस्तर जेव्हा व्हिडिओ असेल त्यावेळेस तुम्हाला HH HT हे कसं येईल ते तुम्हाला मी सांगेन. ठीक आहे, आपला S किती आला HH HT TH आणि TT. त्यामुळे आपला NS जो आहे तो येतो 1 2 3 4. त्याला आपण 1 देऊया. आपली A घटना काय आहे. A घटना म्हटलंय कमीत कमी एक छापा मिळणे. कमीत कमी एक छापा मिळणे. आणि म्हणून बघा आता आपला A घटनेमध्ये कमीत कमी एक छापा म्हणजे आपण 1च्या खाली जाऊ शकत नाही, पण 1च्या वर जाऊ शकतो. इथे बघा कमीत कमी एक आहे, एक छापा आहे, मग HH. इथे पण एक आहे HT. इथे पण एक आहे TH. इथे एक पण नाही, 1च्या खाली आपण जाऊ शकत नाही, त्यामुळे हा आपल्याला घेता येणार नाही. आणि म्हणून आपला NA किती आलेला आहे 3. आपल्याला काय म्हटलंय की संभाव्यता काढा, म्हणजे मला A ची प्रोबॅबिलिटी काढावी लागेल. PA बरोबर NH छेद NS, NA3 NS4 भाग लागत नाही, त्यामुळे आपला PA किती आला 3/4. एवढं केलं की तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतील. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 2 वरती. बघा पुढे म्हटलंय खालील एक सामायिक समीकरण सोडवा. समीकरणे सोडवा. x अधिक y बरोबर 4 आणि 2x वजा y बरोबर 2. हे 2 मार्कासाठी आहे, आपण इझिली करूया. बघा सोपं आहे. कसं करायचं, पहिले समीकरण मांडायचे x अधिक y बरोबर 4. समीकरण 1. 2x वजा y बरोबर 2. समीकरण 2. x ला लपवूया, y वर कॉन्सन्ट्रेट करा. दोन्ही y सारखे, चिन्ह वेगळे, त्यामुळे समीकरणांची करायची बेरीज. मग इथे आपण लिहायचंय समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. मग बेरीज करा म्हणजे नॉर्मली तुम्हाला y ला डायरेक्ट कॅन्सल करायचे. अधिक y वजा y गेला. 2x आणि 1x म्हणजे 3x. 2 आणि 4 म्हणजे 6. हे 3 भागीला येतात, म्हणजे x बरोबर 6/3. 3चा पाडा बोला बरं 6 येईपर्यंत 3 2 6, म्हणजे आपले x किती आलं 2. ही किंमत तुम्ही समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे, आता आपलं समीकरण 1 काय आहे
एक्स अधिक वाय बरोबर 4. समीकरण ए. एक्स आपण किती काढला 2, मग इथे किती येणार आहे 2. 2 अधिक वाय बरोबर 4. 2 पलीकडे गेले की काय होतात वजा होतात, म्हणजे वाय बरोबर 4 वजा 2 म्हणजेच वाय किती आला 2. आणि म्हणून आपली उकल काय आली 2 हा 2 कॉमा हा 2 2 आणि 2. अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न झाला. आता लक्षात ठेवा मी सोडवताना 2 भाग करून सोडवतोय, पण तुम्हाला प्रश्न जे आहेत उत्तर जी आहेत ती सलग सोडवायची आहेत परीक्षेला, कारण स्टेपला मार्क असतात. जर आमने सामने स्टेप आल्या तर शिक्षकांना ते मार्क द्यायला प्रॉब्लेम होतो, त्यामुळे तुम्ही पूर्ण सलग सोडवा. जाऊया तिसऱ्या प्रश्नावरती. बघा तिसरा प्रश्न म्हटलाय खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. सोपं आहे. आपण वर्ग समीकरण मध्ये मांडूया एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0. आता हे वजा 20 आहेत. आपल्याला वजा 20 चे असे दोन अवयव शोधायचे किंवा घटक शोधायचे ज्यांची वजाबाकी एक आली पाहिजे. इथे वजा आहे त्यामुळे वजाबाकी मधलं पद, इथे अधिक असतं तर बेरीज मधलं पद. मग वजाबाकी आहे, वजाबाकी एक आली पाहिजे. मग 20 आता आपण बघूया कुठल्या पाड्यामध्ये आहेत. तर 20 4च्या पाड्यामध्ये पण आहेत, 5च्या पाड्यामध्ये पण आहेत, 2च्या पाड्यामध्ये पण आहेत. आपण जरा 4च्या पाड्यात विचार करूया. 4 1 4 4 5 20. आता बघा 4 5 20 आणि 5तून 4 गेले 1 राहतो, म्हणजे वजाबाकी मधलं पद येत आहे. म्हणजे 4 5 20 गुणाकार शेवटचं पद, 5तून 4 गेले 1 वजाबाकी मधलं पद. लक्षात ठेवायचं मधलं चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं आणि उलट चिन्ह लहान संख्येला द्यायचं. मधलं चिन्ह मोठ्या संख्येला, उलट चिन्ह लहान संख्येला. आता ह्या दोन्ही जे घटक आहेत ते आपण एक्सच्या ठिकाणी ठेवूया एक्स लावून, आणि म्हणून एक्स वर्ग ऍज इट इज अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0. तुम्ही असं लिहू शकता किंवा हे मी खोडतो, तुम्ही लिहू शकता एक्स वर्ग वजा 4x अधिक 5x वजा 20 बरोबर 0. दोन्ही पद्धती समान आहेत, सेम आहेत, मार्क मिळतात, त्यामुळे दोन्ही सेम आहेत. तुम्हाला समजावून मी दोन्ही पद्धती मांडल्या. आता इथे आपण 4 संख्या झाल्या, आधी 3 संख्या होत्या, आता 4 झाल्या. आपण 2चा गट करूया. आता बघा इथे एक्स वर्ग आहे, जर मी सिम्प्लिफाय केलं एक्स गुणिले एक्स, 4x म्हणजे 4 गुणिले एक्स पहिला गट, 5x म्हणजे 5 गुणिले एक्स, 20 म्हणजे 4 5 20 दुसरा गट बरोबर 0. आता बघा पहिल्या गटामध्ये इथे पण एक्स आणि इथे पण एक्स, तो एक्स बाहेर येतो, आतमध्ये राहतं एक्स वजा 4. दुसऱ्या गटामध्ये बघा 5 दोन्हीकडे, ते 5 बाहेर निघतात, आतमध्ये राहतं एक्स वजा 4 बरोबर 0. दोन्ही कंस बघा सारखे, त्याला एक सेपरेट कंस लिहायचा आणि हा कंस तयार करायचा एक्स अधिक 5 बरोबर 0. दोघांचा गुणाकार 0 आहे, म्हणून x वजा 4 बरोबर 0 किंवा x अधिक 5 बरोबर 0. वजा 4 तिकडे गेले की अधिक होतात, अधिक 5 तिकडे गेले की वजा होतात, म्हणून x बरोबर अधिक 4 किंवा x बरोबर वजा 5. आणि म्हणून आपलं उकल काय येते 4 आणि वजा 5. दोन्ही आपले उत्तर आहेत. अशा प्रकारे आपण हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवलेलं आहे. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा चौथा प्रश्न म्हटलेला आहे दिलेली अंकाची श्रेणी 12 16 20 24 आणि सो ऑन आहे, तर यासाठी 24वे पद काढा. आता इथे लक्षात ठेवायचं आधी कधी अंकाची श्रेणी लिहून घ्यायची 12 16 20 24 अँड सो ऑन. आता आपण एक एक गोष्ट काढूया. पहिले आपल्याला ए काढायचा आहे. ए असतो आपली पहिली संख्या म्हणजे 12. डी काढायचा, डी असतो ह्या दोघांचा फरक 16 वजा 12 16 वजा 12 म्हणजे 4. डी आला 4. कितवे पद 24वे पद, 24वे पद म्हणजे टी 24 तुम्हाला काढायचं आहे. पहिलं पद T1, दुसरं पद T2, तिसरं पद T3, तसं 24वं पद आपल्याला काढायचं आहे म्हणजे T24 काढायचं आहे. टीच्या पायाला 24 आहे म्हणजे n तुमचा किती आहे 24. या किमती काढल्या की आपलं गणित सोपं होतं. आता आपल्याला काय लिहायला लागेल, सूत्र लिहायला लागेल. 24वं पद काढायचंय, T24 काढायचंय म्हणजे तुम्हाला TN सूत्र आलं पाहिजे. मग TN बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले B. आता आपला n किती आहे 24 आहे, मग T24 बरोबर
ए आपला किती आहे 12, 12 अधिक 24 वजा 1, कारण n 24 आहे, डी आपला 4 आहे. किमती आपण टाकल्या 12 ऍज इट इज, 24 मधून 1 गेला 23, 23 गुणिले 4, 12 ऍज इट इज, यांचा गुणाकार 4 त्रिक 12, 1 हातच्या 4 दोन्ही 8 आणि 1 9, म्हणजे 92. जर ही बेरीज केली तर आपल्याला मिळतात 104, म्हणजे टी 24 आपल्याला 104, म्हणजे 24वे पद 104 आहे. ठीक आहे, आता सोपं गणित. पुढच्या नंतर जाऊया, चौथं 5वं घेऊया आपण आता. हा बघा दुसरा प्रश्न, 5वा प्रश्न. जर सम ऑफ एफ आय एक्स आय, तिथे एक्स आय एफ आय दिलंय, काही फरक पडत नाही कारण गुणाकारामध्ये संख्या मागे पुढे चालतात. तर सम ऑफ एक्स आय एफ आय बरोबर 1265 व एकूण प्राप्तांकांची बेरीज n बरोबर 50 आहे, तर मध्य काढा. आता आपल्याला काय काय दिलंय, समेशन एक्स आय एफ आय आपल्याला दिलेलं आहे 1265, n दिलाय 50. लक्षात ठेवायचं n जो असतो तोच सम ऑफ एफ आय असतो, मग तो पण किती आहे 50. ठीक आहे, आणि म्हणून मध्य म्हणजे एक्स बार बरोबर आपलं सूत्र काय आहे, सम ऑफ एफ आय एक्स आय छेद सम ऑफ एफ आय. एक्स आय एफ आय आणि एफ आय एक्स दोन्ही सेम, त्यामुळे ही किंमत आपण टाकूया 1265 भागिले 50. आता 50 ने वरती आपल्याला भाग द्यायचा आहे, सोपं आहे. 5 10 50, 5 एके 5, 5 दुने 10, किती उरले 2 उरले 26 झाले, 5 5 25 आणि 5 त्रिक 15, म्हणजे आपला भाग किती लागला 253 भागिले 10. खाली 10 आहे त्यामुळे एका संख्येनंतर पॉइंट लागेल, 25.3 आपला एक्स बार येणार आहे. अशा प्रकारे बघा प्रश्न क्रमांक 2 इथे आपण पूर्ण केलेला आहे. आपण ऑप्शन सहित सोडवतोय. जर तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 मधले सगळे प्रश्न तुमचे बरोबर असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तसं लिहा, म्हणजे मला कळेल की तुमचे एवढे प्रश्न बरोबर आहेत. जाऊया प्रश्न क्रमांक 3 अ कडे. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का की प्रश्न क्रमांक 1 अ ब, प्रश्न क्रमांक 2 अ ब ऑप्शन सहित मला पूर्ण करण्यासाठी फक्त 22 मिनिटे, जवळपास 23 मिनिटं लागलेले आहेत. म्हणजे मी 50% पेपर हा अर्ध्या तासामध्ये खेचलेला आहे. आता उरलेला 50% पेपर हा 1.5 तासामध्ये मला खेचायचा. तुमची पण स्पीड अशी असली पाहिजे जेणेकरून प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा हा लवकर झाला पाहिजे. ठीक आहे, आपण जाऊया प्रश्न क्रमांक 3 अ वरती. पहिला प्रश्न, श्रीकर यांनी 50,000 रुपये छापील किमतीचा लॅपटॉप विकत घेण्याचे ठरवले. दुकानदाराने या किमतीवर 10% सूट दिली. लॅपटॉपवर वस्तू व सेवा कराचा दर म्हणजे जीएसटीचा दर 18% आहे. तर दुकानदाराने आकारलेला केंद्राचा कर म्हणजे सीजीएसटी व राज्याचा कर म्हणजे एसजीएसटी काढा आणि श्रीकर यांना हा लॅपटॉप कितीला मिळाला हे ठरवा. आता बघा 50,000 गुणिले 10%. लक्षात ठेवायचं की 50,000चे 50,000 गुणिले 10% म्हणजे 10/100. 10% म्हणजे काय 10/100. आता आपण शून्य कॅन्सल करूया. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, म्हणजे शिल्लक राहिले 5,000. येथे किती येतील 5,000 रुपये. ठीक आहे, तर लॅपटॉपची करपात्र किंमत 50,000 रुपये त्याची किंमत ती मायनस 10% सूट मिळाली म्हणजे 5,000 सूट मिळाली आपल्याला, म्हणजे करपात्र रक्कम आहे 45,000 रुपये. पुढे जीएसटीचा दर, आपल्या गणितात जीएसटीचा दर किती दिलेला आहे 18%. मग जीएसटीचा दर आपल्या इथे येणार आहे 18%. 18% जीएसटी असेल तर सीजीएसटी काय होतो अर्धा होतो 9%. मग 45,000 रुपयांवर 9% केंद्राचा कर म्हणजे 9/100. बरोबर, 9% म्हणजे 9/100. आता इथे हे 2 शून्य गेले आणि हे 2 शून्य गेले. बरोबर, आपण इथे लिहूया 9/100 गुणिले 45,000. मग 2 शून्य 2 शून्य गेले, 9 शून्य 0, 9 5 45, 9 चौक 36 आणि 4 40, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 4,000
50 म्हणजे इथे किती येणार आहे 4050 रुपये. आणि म्हणून राज्याचा कर किती आला 4050. जर राज्य 4050 असेल तर केंद्राचा पण तेवढाच असेल. त्यामुळे लॅपटॉपची एकूण किंमत बरोबर 85,000 रुपये अधिक राज्याचा कर 4050, केंद्राचा कर 4050. त्यांची एकूण बेरीज आपल्याला इथे लिहायची आहे. बघा 45,000 अधिक 4050 अधिक 4050. बेरीज आपण करूया. 0 5 आणि 5 10, 1 अच्छा, हा 1 इथे खाली, हा 5 आणि 8, 8 5 13, म्हणजे लॅपटॉप घेऊन किंमत किती मिळणार आहे आपल्याला 53,100 रुपये. ठीक आहे, हा झाला आपला पहिला प्रश्न. एकदम सोपा आहे बघा. उत्तर मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. पहिलं 5,000, दुसरं 5,000, तिसरं 18%, त्यानंतर 900, इथे 4050 आणि इथे 53,100. ठीक आहे, हे उत्तर असेल तुम्हाला 3 पैकी 3 गुण मिळतील. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. प्रश्न क्रमांक 3 ब. काय म्हटले बघा, दुसरा प्रश्न. 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7/5 आहे. तर k ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा. m ची किंमत दिली आहे वजा 7/5, ही किंमत वर्ग समीकरणात ठेवू. मग सोपं आहे, जिथे m आहे तिथे किंमत येणार आहे 507. म्हणून 5 इथे 5 आले गुणिले m चा वर्ग म्हणजेच वजा 507 चा वर्ग, 705 चा वर्ग. ठीक आहे, अधिक इथे पण काय येणार आहे वजा 705. आता यांनी सॉल्व करून तरी लिहायचंय. तुम्हाला ते मी सॉल्व करून दाखवतो. बघा 5 गुणिले वजा 705 चा वर्ग, वजा 7 चा वर्ग अधिक 49 आणि 5 चा वर्ग 25. 5 1 5, 5 5 25, म्हणजे इथे किती येईल 49/5. इथे येणार आहे 49/5. इथे बघा 7 दुने 14 आणि इथे 5 ऍज इट इज म्हणजे वजा 14/5. बरोबर. आता ह्या दोघांचं काय होईल 49/5 अधिक वजा 14/5 म्हणजेच 49 वजा 14/5 म्हणजेच 35/5. 35/5 किंवा 5 7 35, इथं 7 लिहू शकता. आणि हे 7 इकडे आले की वजा होतात, त्यामुळं वजा 7, त्याची किंमत आली वजा 7. बघा इतकं इझी आहे. तुम्हाला इथे त्याची किंमत मिळालेली आहे. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. प्रश्न क्रमांक 3 ब, त्यातलं पहिलं गणित. विद्यार्थ्यांनो, प्रश्न क्रमांक 3 कडे आपण वळतोय. प्रश्न क्रमांक 3 मधले अ आपण केले होते दोन्ही गणित. आता आपण ब करतोय. ब मध्ये आपल्याला कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आणि एकूण 4 उपप्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला 2 सोडवायचे. चला मग बघा, पहिला प्रश्न आहे. 2 संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. सोपं आहे. तिथे आपल्याला जे शोधायला सांगितले आपल्याला तेच काढायचंय, मोठी संख्या आणि लहान संख्या. तर आपण करूया की समजा मोठी संख्या x व लहान संख्या y आहे. आपण मानून घेतलं की त्या संख्या x आणि y आहेत. आता उदाहरण बघा, पहिली आहे बघा. उदाहरणातील पहिल्या अटीनुसार 2 अट आहेत. तर पहिली अट काय सांगते की 2 संख्यांमधील फरक 3 आहे. फरक म्हणजे काय की जर मी मोठी संख्या वजा लहान संख्या केली तर हा झाला त्यांचा फरक, आणि तो फरक किती आहे 3 आहे. मग आपली मोठी संख्या x होती, लहान संख्या y होती, बरोबर 3. हे आपल्याला समीकरण 1 मिळालं. ठीक आहे. तसेच आता आपल्याला काय दिसते बघा, तसेच मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. म्हणजे उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार
दुसरी अट काय सांगते की मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे 3 गुणिले मोठी संख्या आणि लहान संख्येची दुप्पट म्हणजेच 2 गुणिले लहान संख्या. जर यांची मी बेरीज केली तर आपल्याला किती मिळत आहेत? 19 मिळत आहेत. मोठी संख्या आपली काय होती? x होती म्हणजेच 3x. लहान संख्या आपली y होती म्हणजेच 2y बरोबर 19. समीकरण 2. आता बघा समीकरण 1 बघा, समीकरण 2 बघा. इथे आपण जर y वर कॉन्सन्ट्रेट केलं तर इथे y एकटाच आहे, फक्त एक y आहे, इथे 2y आहे. ठीक आहे, म्हणजे यांचं एलिमिनेशन करता येणार नाही, काढून टाकता येणार नाहीत. दोन्ही समान असतील तेव्हा आपल्याला काढून टाकता येतील ना. मग इथे आपण काय करू शकतो की 2 आणू शकतो. म्हणून आपण काय करूया की समीकरण 1 ला 2 ने गुणू. का 2 ने गुणतोय आपण? कारण इथे आपल्याला 2 पाहिजे आणि म्हणून 2 गुणिले x 2x वजा 2 गुणिले y 2y बरोबर 2 गुणिले 3 आणि म्हणून 2x वजा 2y बरोबर 3 दुने 6. ह्याला नवीन समीकरण 3. ठीक आहे, नवीन समीकरण मिळालं. आता आपण काय करूया समीकरण 2 आणि 3 एकत्र लिहूया बघा आणि म्हणून 3x अधिक 2y बरोबर 19 समीकरण 2 आणि 2x वजा 2y बरोबर 6 समीकरण 3. आता बघा दोन्ही x समान आहेत, चिन्ह वेगळे आहेत आणि म्हणून आपण काय करूया की समीकरण 2 व 3 यांची बेरीज करू. मग करा बेरीज करा म्हणजे सोपं आहे. तुम्हाला हे 2 डायरेक्ट कॅन्सल करून टाकायचे कारण ते समान आहेत, चिन्ह वेगळे आहेत. डायरेक्ट कॅन्सल. इथे बेरीज 3 आणि 2 5x बरोबर 19 आणि 6 25. 5 तिकडे गेले की भागिले, त्यामुळे x बरोबर 25 भागिले 5. 5चा पाडा बोला 25 पर्यंत. 5चा 25 म्हणजे x किती आलं? 5. आता ही किंमत तुम्ही समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा किंवा 3 मध्ये ठेवा. आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. मग ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 आपलं काय होतं? x वजा y बरोबर 3. मग x च्या ठिकाणी 5 येतील म्हणजे 5 वजा y बरोबर 3. 5 ही धनपूर्णांक संख्या अधिक आहे, तिकडे गेले की वजा होते. मग वजा y बरोबर 3 वजा 5 म्हणजेच वजा y बरोबर 5तून 3 गेले 2 राहिले. मोड संख्या चिन्ह वजा म्हणजे वजा y बरोबर वजा 2 आणि म्हणून y बरोबर अधिक 2. x आणि y मिळालं. ठीक आहे, आणि म्हणून बघा आपली मोठी संख्या आपण मानली होती x आणि x किती आलं? 5. आणि लहान संख्या आपण मानली होती y आणि y किती आलं? 2. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला हे पूर्ण गणित कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे, जर तुम्ही ह्या सगळ्या स्टेप बरोबर लिहिल्या असतील तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळतील. जाऊया पुढच्या गणितावरती. पुढचं गणित काय म्हटलंय बघा. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 7,000 व तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती? ठीक आहे, तर हे गणित आपलं आहे कुठल्या प्रकरणाचं? तिसरं प्रकरण, अंकगणित श्रेणी. त्याने पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 7,000, तिसऱ्या वर्षी 9,000 याप्रमाणे काय केली आहे? गुंतवणूक केलेली आहे. आणि एकूण वर्ष किती? एकूण गुंतवणूक 12 वर्ष. ठीक आहे, मग एकूण वर्ष 12. आता यातून बघूया आपल्याला काय काय काढता येईल. तर पहिली संख्या आपली a असते. a बरोबर 5,000. आपण d कसा काढतो? आपण दुसरीतून पहिली वजा करतो म्हणजे 7,000 वजा 5,000 म्हणजे आपला d किती आला? 2,000. एकूण वर्ष 12 म्हणजे n आपले 12 आहेत
ठीक आहे. एन ही संख्या असते, संख्यांचा क्रमांक असल्यामुळे एन बरोबर 12. आणि म्हटलंय 12 वर्षातील एकूण गुंतवणूक काढा, म्हणजेच एस एन, म्हणजेच S12 आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. एकूण गुंतवणूक किंवा एकूण बेरीज म्हटलं की एस एन असतं. ठीक आहे. मग आपण बघूया, आपल्याकडे ए आहे, डी आहे, एस एन आहे आणि S12 आपल्याला काढायचं आहे. तर आपण एस एन चं सूत्र वापरूया. एस एन बरोबर n/2 कंसात 2 अधिक n वजा 1 गुणिले डी. आता n ला आपण जर 12 ने रिप्लेस केलं तर S12 बरोबर 12/2 कंसात 2 गुणिले ए आपला 5000 आहे, अधिक n आपला 12 आहे, तर 12 वजा 1 आणि डी आपला 2000 आहे. ठीक आहे. आता इथे बघूया, 12चे अर्धे 6 कंसात 5000 गुणिले 2 म्हणजे 10000, 12तून 1 गेला 11, 11 गुणिले 2000. बघा, सोपं गणित, काही अवघड नाहीये. यांनी 3 मार्कात दिलं, ऍक्च्युली 2 मार्काला दिलं पाहिजे होतं. मग इथे 10000, 11 गुणिले 2, 11 दुने 22 म्हणजे 22000 कंस पूर्ण. आता आपण काय करू शकतो, 10000 आणि 22000 म्हणजे 32000, बेरीज आपण केली आणि 6 याला गुणून टाकूया. आधी 3 शून्य मांडूया, 1 2 3, 6 दुने 12, 1 4, 6 ते 18 आणि 1 19 म्हणजे 1,92,000 काय आलं आपलं S12. आणि म्हणून सचिनची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती आहे, 1,92,000 रुपये. ठीक आहे. बघा, तुम्ही या सगळ्या स्टेप जर केल्या असेल तुम्हाला 3 पैकी 3 मार्क इथे मिळणार आहे. जाऊया पुढच्या गणितावरती, गणित क्रमांक 3. बघा, तिसरं गणित. प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या आहेत. तयार केलेली संख्या 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर खालील प्रश्नांची उत्तरे काढा, लिहा किंवा खालील संभाव्यता काढा. पहिला आहे काढलेल्या कार्डावरील संख्या नैसर्गिक संख्या असणे. दुसरा आहे काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे. बघा, प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या तयार केलेली कार्डे आहेत. ठीक आहे. मग आपला S 0 ते 5 या पूर्णांक संख्या असलेली कार्ड पण तयार केली. त्यामुळे आपला S काय येणार आहे, S आपला येणार आहे 0 1 2 3 4 5. ठीक आहे. हे आपला S आला. म्हणून आपला NS किती आहे, नंबर ऑफ फेस आपला आहे 1 2 3 4 5 6. याला आपण 1 देऊया. आता पहिली घटना काय, आपण तिला A घेऊया. A घटना आहे काढलेल्या कार्डावरील संख्या नैसर्गिक संख्या असणे. मग काढलेल्या कार्डावर नैसर्गिक संख्या असणे. लक्षात ठेवायचं की नैसर्गिक संख्यांची सुरुवात जी आहे ती 1 पासून होते. त्यामुळे 1 2 3 4 5 हे आपल्या काय आहेत, नैसर्गिक संख्या. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. ठीक आहे. आणि म्हणून मला सांगा NA नंबर ऑफ ए आपला किती येणार आहे, 5 येणार आहे. समीकरण 2. पुढे आता इथे आपण याची इथे संभाव्यता काढून घेऊ किंवा आपण वेगळी काढू. आपण इथेही काढू शकतो. आणि म्हणून PA ए ची संभाव्यता काय असणार, सूत्र आपल्याकडे आहे NH/NS. NA आपलं किती आलं, 5 आलं. NS किती आहे, 6 आहे. त्यामुळं PA इथे आपला येतो 5/6. आणि इथे आपलं A ची घटना पूर्ण होते. आपण त्याची संभाव्यता काढलेली आहे. पुढे आपण जाऊ बी घटना. बी घटना काय म्हणजे, काढलेली संख्या किंवा काढलेल्या कार्डावर पूर्ण संख्या असणे. काढलेल्या कार्डावर
पूर्ण संख्या असणे. आता पूर्ण संख्या म्हणजे काय? शून्यापासून पुढच्या संख्या पूर्ण संख्या असतात. म्हणजेच 0, 1, 2, 3, 4, 5 या सगळ्या काय आहेत? पूर्ण संख्या आहेत. आपला नंबर ऑफ बी किती येणार आहे? 0, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे एकूण 6 हे आपला येणार आहे नंबर ऑफ बी. सेम मला याची प्रोबॅबिलिटी काढायची, म्हणजे मला पी बी काढायचंय. म्हणजेच आपलं सूत्र असणार आहे एन बी छेद एन एस. एन बी आपलं किती आहे? 6 आहे. एन एस पण 6 आहे. 6/6 म्हणजे 1/1 आणि त्यामुळे पीबी आपलं किती येणार आहे? 1/1 म्हणजे 1. पीबी आपलं येणार आहे 1. अशा प्रकारे बघा आपण दोन्ही घटनांची संभाव्यता इथे काढलेली आहे. जाऊया चौथ्या गणितावरती. बघा पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न आहे आपला. पुढील सामग्री आयतालेखाद्वारे दाखवा. आता हा आयतालेख मी इथे नॉर्मल कागदावरच काढणार आहे आणि तुम्हाला याच्यावर मी तो दाखवणार आहे. नॉर्मल तुम्हाला तो आयतालेख आलेख कागदावरती काढायचा आहे. तर आपण सुरू करूया. थोडं मी झूम आउट करून घेतो. ठीक आहे. आता इथे बघा हा आपला एक्स अक्ष आहे आणि हा वाय अक्ष आहे. लक्षात ठेवायचं की एक्स अक्षावरती आपल्याला काय करायचंय की आपला जो आयतालेख आहे त्याचा पहिली जी दिलेली आहे विद्यार्थ्यांची उंची म्हणजे जे वर्ग दिलेत ते मानून घ्यायचे आणि वाय अक्षावरती आपल्याला त्यांची संख्या मानून घ्यायची. आता ही उंची काय आपली बघा 135 ते 140, 145, 140 ते 45, 150 ते 50 आणि 145 ते 50 आणि 150 ते 55. मग इथे सुरुवात शून्यापासून आहे म्हणून आपण मध्ये काय करूया? एक क्रिक साईन काढूया. हे क्रिक साईन आपण इथे काढलं आणि आपण इथून आयतालेखाचे वर्ग मांडायला सुरुवात करूया. मी इथून मांडतो. तर पहिला वर्ग आपला आहे 135. याला आपण आडवं करून मांडू शकतो. मग 135. त्यानंतर बघा 135 ते 140 त्यामुळे मी एक घर सोडून 140 मांडणार आहे 140. पुढे 140 ते 145 त्यामुळे एक घर सोडून आपण मांडणार आहे 145. 145 ते 150 एक सोडून 150 आपण मांडूया आणि 150 ते 155 एक सोडून 155. म्हणजे मी त्यांनी दोन सेमीचा गॅप घेतलेला आहे. एक सेमीचा स्तंभ खूप लहान होतो त्यामुळे आपण 2 सेमीवरती वर्ग आपले मांडलेले आहेत. 135 ते 140, 140 ते 145, 145 ते 150, 150 ते 155. दुसरा आपला जो आहे हा बघा इथे विद्यार्थ्यांची संख्या आहे 4, 12, 16 आणि 18. 8. आता तुम्हाला याला व्यवस्थित मांडावं लागेल की कसं मांडता येईल. आपण प्रत्येक सेमीला 2 सेमी घेऊ की 1 सेमी घेऊया. 1 सेमी घेतलं तर 16 रकान्यांमध्ये आपलं आलेख तयार होणार. त्यामुळे आपण 1 सेमी घेऊ शकतो. तर बघा इथून सुरुवात आपल्याला करायची. हा आपला 0 आहे त्यामुळे हा 0 ते 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17. ठीक आहे. आलेख पेपर बोर्डाचा मोठा असतो त्यामध्ये सगळे रकाने बसणार आहेत. आपण एक्स आणि वाय अक्ष काढून घेतला. इथे आपण प्रमाण लिहूया. प्रमाण वाय अक्षावर, कारण एक्स अक्षावर आपण क्रिक साईन वापरल्यामुळे प्रमाण वापरता येणार नाही. वाय अक्षावरती 1 सेमी बरोबर 1 विद्यार्थी. ठीक आहे. पहिला आपलं बघा 135 ते 140 मध्ये 4 विद्यार्थी आहेत. म्हणजे पहिला आपला जो स्तंभ आहे तो 4 पर्यंत वाढला पाहिजे. ठीक आहे. माहितीये बघा आपल्याला काय करायचंय की 135 ते 140 वरती स्तंभ काढायचा आहे जो 4 सेमी पर्यंत गेला पाहिजे. मग सोपं आहे. आपण काय करूया, हा स्तंभ जो आहे आपल्या आलेख पेपर असणार आहे परीक्षेला त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही. हा 4 सेमी पर्यंत वाढून घेऊ. हा पण 4 सेमी पर्यंत वाढून घेऊ 140 वाला. आणि हे 4 सेमीला काय करू, दोन्ही कनेक्ट करून टाकू. आता आम्ही नॉर्मल कागदावर काढतोय. आलेख कागदावर काढला की तो एवढं प्रॉब्लेमॅटिक होत नाही. ऑलरेडी वह्या लाईन्स आखलेल्या असतात. दुसरा आपला आहे 140 ते
145 12 म्हणजे हा स्तंभ आपला 12 पर्यंत येणार आहे. मला यालाच 12 पर्यंत वाढवायचंय. ह्या लाईनला 180 लाईनला आपण 12 पर्यंत वाढवूया. आणि 145 ला पण आपण काय करूया 12 पर्यंत घेऊन जाऊया. बरं, आपली आली लाईन. ठीक आहे, आणि 12 वरती आपण याला कनेक्ट करून टाकूया. हा झाला आपला 12. पुन्हा सांगतोय की मी नॉर्मल कागदावर काढतोय, मी आलेख पेपर काढणार, त्यामुळे तुमचा स्तंभ एकदम सरळ येणार आहे. पुढं 145 ते 150 16, याला आपण आधी 16 पर्यंत खिचूया वरती. बारा आणि हा 16, आणि मग दुसरा स्तंभ त्याच्या आपण समांतर काढूया 150 मधून. पुन्हा हा वाकडा आलेला आहे. हे तुम्हाला आलेख कागदासोबत होणार नाही, मी नॉर्मल कागदावर काढतो, त्यामुळे हा प्रॉब्लेम आपल्याला येतो. आणि दोन्ही स्तंभ परत काय करायचे, आपल्या 116 कनेक्ट करून टाकायचे. आणि शेवटचा आपला असणार आहे 150 ते 55 8. आता हा जास्त सोपा झाला, कारण 8 आपल्याकडे ऑलरेडी इथे आहे. त्याला आपण 8 वर कट करूया, थोडं आडवी रेषा काढूया, आणि 150 ला 155 ला हा काय करायचा, आपल्याला कनेक्ट करायचा आहे. तुम्ही आलेखावर काढणार आहात, त्यामुळे तुम्हाला हे असा प्रॉब्लेम येणार नाही. अशा प्रकारे बघा, आपला हा झाला स्तंभालेख. त्या थोडा मी झूम आउट अजून करतोय, तुम्हाला दिसेल हा स्तंभालेख आपण काढलेला आहे. ही रेषा येणार नाही, ही रेषा येणार नाही, लक्षात ठेवा. नॉर्मल कागद असल्यामुळे असं आलेलं आहे. आलेख पेपरवरती हे व्यवस्थित येणार आहे. सुरुवात 135 पासून केली. 135 ते 140 4 विद्यार्थी, 140 ते 145 12 विद्यार्थी, 145 ते 150 16 विद्यार्थी, आणि 150 ते 155 8 विद्यार्थी. अशा प्रकारे आपण हा आयतालेख काढलेला आहे. ठीक आहे, आता आपण जातोय प्रश्न क्रमांक 4 वरती. त्यात 3 पैकी 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 4 मधील आपल्याला 3 पैकी 2 सोडवायचे. पहिला प्रश्न आहे, एका वर्ग समीकरणाच्या 2 मुळांची बेरीज 7 आणि त्यांच्या घनांची बेरीज 91 आहे, तर ते वर्ग समीकरण कोणते? 4 मार्काचा प्रश्न आहे, हॉट्स मध्ये जातो, पण सोपा आपल्याला यावर्षी आलेला आहे. 2 मुळांची बेरीज, मग आपण वर्ग समीकरणांची मुळे किंवा वर्ग समीकरणाची मुळे अल्फा व बीटा मानूया. ठीक आहे, म्हणून बघा, पहिली अट काय आहे, उदाहरणातील पहिल्या अटीनुसार अट काय आहे की त्यांची बेरीज 7 आहे, म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर 7. याला आपण समीकरण एकदम ठेवूया. आपल्या समीकरणाने सोडवायचं नाही, पण तरी पण. पुढे दुसरी अट आहे की त्यांच्या घनांची बेरीज. उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार त्यांच्या घनांची बेरीज म्हणजे अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर 91. हे पण आपल्याला दिलंय, आणि त्यावरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं. लक्षात ठेवा, वर्ग समीकरण तयार करण्यासाठी अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा आपल्याला लागतो. इथे अल्फा गुणिले बीटा आपल्याला दिलेला नाही, तो आपल्याला एकदा मिळाला की आपण वर्ग समीकरण तयार करू शकतो. ठीक आहे, मग अल्फा घन अधिक बीटा घन आपल्याला माहिती आहे. बघा, आपल्याला माहित आहे, आपण जर a अधिक b कंसाचा घन केला, तर पहिल्या पदाचा घन अधिक 3 पहिल्या पदाचा वर्ग दुसरा पद अधिक 3 पहिल्या पद दुसऱ्या पदाचा वर्ग आणि दुसऱ्या पदाचा घन असं आपल्याला लिहिता येतं. आता यालाच जर मी घन अल्फा आणि बीटा स्वरूपात लिहिलं, तर म्हणून
अल्फा अधिक बीटा कंसाचा घन आपल्याला मिळणार आहे अल्फा घन. मी बी घनाला पुढे घेतो अधिक बीटा घन अधिक 3 अल्फा वर्ग बीटा अधिक 3 अल्फा बीटाचा वर्ग. ठीक आहे, फक्त मी हा पुढे घेतला. बघा मग अल्फा अधिक बीटा आपल्याकडे आहे, अल्फा घन अधिक बीटा घन आपल्याकडे आहे आणि इथे अल्फा बीटा आपल्याला मिळणार ज्यास मी 3 कॉमन काढेल आणि म्हणून अल्फा घन अधिक बीटा घन अधिक इथून 3 अल्फा दोन्हीकडे बीटा दोन्हीकडे कॉमन काढूयात तर राहणारे अल्फा वर्ग होता. अल्फा बाहेर गेला म्हणजे एक अल्फा आतमध्ये राहिला, बीटा वर्गातला बीटा आतमध्ये राहिला म्हणजे अल्फा अधिक बीटा कंसाचा घन बरोबर अल्फा घन अधिक बीटा घन अधिक 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा. ही किंमत आहे, ही किंमत आहे आणि ही किंमत आहे, त्यामुळे ही किंमत काढता येईल. मग अल्फा अधिक बीटा आपलं होतं 7 म्हणजे 7चा घन. अल्फा घन अधिक बीटा घन आपल्याकडे 91 आहे अधिक 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा आपल्याकडे 7 आहे. 7चा घन होतो 343 बरोबर 91 अधिक 7 21 अल्फा बीटा. 91 कडे आले की मायनस होतात, 343 वजा 91 बरोबर 21 अल्फा बीटा. वजा करा, 3तून 1 गेला 2 राहिले, 14तून 9 गेले 5 राहतात आणि 3तून ऑलरेडी 1 गेलेला आहे म्हणजे 2 252 बरोबर 21 अल्फा बीटा. ठीक आहे, आता आपण काय करूया ते 21 कडे भागिले घेऊया. 252 भागिले 21 बरोबर अल्फा गुणिले बीटा. 21 चा पण आपल्याला आला पाहिजे. 21 एके बघा 21 एके 21 21 एके 21 मग 25 मधून 21 गेले 4 राहिले आणि हा 2 42 21 दोन्ही 42 म्हणजेच अल्फा गुणिले बीटा आपल्याला किती मिळाले 12 मिळालेले आहे. आणि म्हणून सामान्य वर्ग समीकरण काय आहे? सामान्य वर्ग समीकरण एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 आहे. आता आपल्याला दोन्ही किमती मिळाल्या म्हणजे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा आपल्या 7 आहे मग 7 एक्स आणि अल्फा गुणिले बीटा आपण 12 काढलं म्हणजे 12 बरोबर 0 आणि त्यामुळे आपलं फायनल वर्ग समीकरण आलेलं आहे एक्स वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0. बघा हे 4 मार्काचं गणित आहे आणि हे आपण अशा प्रकारे सोडवलं की आपल्याला 4 पैकी 4 मार्क मिळतील. जाऊया दुसऱ्या गणितावरती. दुसरा प्रश्न बघा, श्रीमती तेजस्विनी यांनी एका कंपनीचे 80 रुपये दर्शनी किमतीचे 100 शेअर्स 900 रुपये बाजारभावाने विकत घेतले. प्रति शेअर 0.5% दलाली द्यावी लागली व दलालीवर 18% जीएसटी दिला. तर 100 शेअरसाठी एकूण गुंतवणूक किती? पहिला प्रश्न, गुंतवणुकीवर दलाली किती, दलालीवरील जीएसटी काढा. 100 शेअरसाठी एकूण किती रुपये खर्च झाले? 4 प्रश्न आहेत, प्रत्येकाला एक एक गुण आहे. जे दिले ते आपण बघूया. 80 रुपये दर्शनी किंमत, मग दर्शनी किंमत किती आहे 80 रुपये. 900 रुपये बाजार भाव, मग बाजार भाव 900 रुपये. शेअर्सची संख्या, शेअर्स किती आहेत 100. त्यानंतर दलाली, शेकडा दलाली ही आहे 0.5% आणि दलालीवर शेकडा जीएसटी, दलालीवर शेकडा जीएसटी. आपण शेकडा शब्द वापरतो कारण मागे टक्के लावलेले आहेत 18%. आता पहिला प्रश्न आपण बघूया. पहिला काय म्हटलंय 100 शेअरसाठी एकूण किती गुंतवणूक केली. ठीक आहे, तर एक शेअरची किंमत होती 900 रुपये कारण तिने शेअर जे खरेदले ते बाजारभावावरती आपण खरेदी करतो, दर्शनी किमतीवरती खरेदी करत नाही. तर एका शेअरची किंमत 900 रुपये असेल म्हणून 100 शेअर्स किती होतात 100 गुणिले 900. शून्य किती 4 1 2 3 4 9 1 9 म्हणजे 90,000 रुपये 100 शेअरची किंमत आपल्याला मिळालेली आहे. दुसरा प्रश्न होता गुंतवणुकीवर दलाली किती दिली. ठीक आहे, तर दलाली आपल्याला काढायची आहे. बघा बरोबर आहे, कशी काढणार 90,000
रुपये गुंतवणुकीवर शेकडा दलाली आपली किती आहे 0.5%. आणि म्हणून बघा दलाली आपल्याला जर काढायची असेल ही गुंतवणुकीचे म्हणजे 90,000 रुपयांचे 0.5% येईल. जी कशी आपण काढणार आहे 90,000 गुणिले 0.5 भागिले 100. 1 2 0 आणि 2 0 कट करा. 2 0 आधी मांडा. 9 5 45 बरोबर. आणि इथे एका संख्येनंतर पॉईंट होता म्हणून एका संख्येनंतर पॉईंट लावा. दलाली आपली येणार आहे 450 रुपये. तिसरं म्हटलंय दलालीवर जीएसटी. दलालीवर जीएसटी सोपं आहे. दलालीवर 18% जीएसटी आहे आणि म्हणून 450 चे किती काढायचे आपल्याला 18%. हा काय येणार आहे जीएसटी येणार आहे. ठीक आहे. म्हणजे 450 गुणिले 18 भागिले 100. हा 0 आणि हा 0 कट करूया. या दोघांचा गुणाकार करूया. 18 पंचे 90 9 हातचे 18 1 18 18 2 36 18 चौक 72 72 आणि ते 9 81 होतात. म्हणजे इतकं आपलं आलं. आणि भागिले 10 आपले ऑलरेडी होते. हा 0 0 गेला. म्हणजे आपलं जीएसटी किती आलं 81 रुपये. ठीक आहे. 18% जीएसटी 81 रुपये. हा झाला आपला तिसरा. आणि चौथा आपल्याला विचारलंय की 100 शेअरसाठी एकूण किती खर्च आला. तर चौथं 100 शेअर्स साठी एकूण खर्च. बरं सोपं आहे. याच्यामध्ये गुंतवणूक आपली आली. गुंतवणूक जी आपण 90,000 रुपये केली होती. त्यानंतर दलाली आली आणि जीएसटी आला. कशावरचा दलालीवरचा जीएसटी. आपली गुंतवणूक होती 90,000. दलाली आपण दिली 450 आणि जीएसटी आपल्याला राहिला 81 रुपये. आणि जर आपण बेरीज केली तर आपल्याला काय मिळणार आहे एकूण गुंतवणूक आपली मिळणार आहे. बेरीज किती असणार आहे असली 90,531 रुपये आपली काय असणार आहे एकूण त्याला खर्च आलेला आहे. तर अशा प्रकारे 4 प्रश्न आपण सोडवले आणि 4 प्रश्नांची आपल्याला 4 उत्तर मिळाले. प्रत्येकी 1 गुणानुसार आपला हा प्रश्न पूर्ण झाला. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा हा तुम्हाला कळला असेल. आपण आधी काय केलंय की 1 शेअरची किंमत वरून 100 शेअरची किंमत काढली. ती आपली काय आहे गुंतवणूक आहे. गुंतवणूक. त्यानंतर आपण काय काढली दलाली काढली 90,000चे 0.5%. त्यानंतर आपण काय केलं दलालीवरती जीएसटी काढला 81 रुपये आणि मग सगळ्यांना क्लब केलं बेरीज केली. त्यामुळे आपल्याला ही किंमत मिळाली. ही काय असणार आहे आपली एकूण खर्च. त्यावेळेस तिसऱ्या प्रश्नावरती प्रश्न आहे शाळेतील 105 विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी जमवलेल्या निधीची वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून जमा केलेल्या निधीचा मध्यक काढा. हा निधी हा विद्यार्थी संख्या. आता मध्यकामध्ये 3 कॉलम बनतात. पहिला आहे वर्ग. दुसरा आहे वारंवारता. तिसरा आहे संचित वारंवारता. हे 3च कॉलम म्हणतात. त्यातले 2 आपल्याला दिलेले आहेत. वर्ग आपला हा 10 ते 20 20 ते 30 30 ते 40 40 ते 50 50 ते 60 60 ते 70 आणि 70 ते 80. त्यानंतर विद्यार्थी संख्या म्हणजे वारंवार दिली आपल्याला 10 37 15 20 7 8 आणि 8. आपल्याला फक्त 1 कॉलम बनवायचा आहे संचित वारंवारता. बघा सोपं आहे. हा ऍज इट इज लिहायचा 10
या दोघांची बेरीज करायची 10 अधिक 37 47 ती इथे मांडायची. या दोघांची बेरीज करायची तिथे मांडायची. 47 अधिक 15 47 अधिक 10 57 अधिक 5 57 अधिक 5 म्हणजे 57 आणि 5 म्हणजे 62 होतात. नंतर या दोघांची बेरीज करायची 62 अधिक 20 82. नंतर या दोघांची बेरीज करायची 82 अधिक 7 82 अधिक 7 होतात 89. त्यानंतर या दोघांची बेरीज करायची 89 अधिक 8 89 अधिक 8 किती होतात 89 मध्ये 1 गेला 90 90 आणि 7 97 होतात. आणि 97 अधिक 8 यांची बेरीज केली आपल्याला मिळतात 105. 105 इथे आपल्याकडे 105 आहे म्हणजे आपली ही बेरीज बरोबर आहे 105. आता यावरून आपल्याला मध्यक काढायचं आहे. बघा मध्यक सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. L अधिक N छेद 2 वजा CF छेद F गुणिले H. मग यातल्या आपल्याला ह्या किमती माहिती पाहिजे. L N छेद 2 CF F आणि H. त्यामध्ये बघा शेवटची जी किंमत ती आपली N आहे बरोबर. आणि म्हणून इथे किंमत मी काढतो. N दिलेलं आहे आपल्याला 105. आपल्याला N ची गरज नाहीये, आपल्याला N छेद 2 ची गरज आहे जी होते 105 चे अर्धे 105 भागिले 2. 105 चे अर्धे 100 चे अर्धे 50 आणि 5 चे अर्धे 2.5 म्हणजेच 52.5 आपला काय होतो N छेद 2 होतो. आता हा 52.5 ही जी किंमत आहे N ची ही यापैकी कोणत्या संचित वारंवारतेमध्ये येईल तो आपल्याला शोधायचा आहे. बघा इथे 10 येतील, इथे 47 पर्यंत विद्यार्थी येतील, मग इथे 48 49 50 51 52 53 म्हणजे सगळे विद्यार्थी इथे येतील. त्यामुळे हा वर्ग आपल्याला निवडायचा आहे. कसा निवडला मी N छेद 2 चा अर्ध केलं आणि मग ती संख्या कुठल्या संचित वारंवारतेमध्ये येईल ती आपण शोधली. तर 10 मध्ये येणार 47 मध्ये येणार नाही. 47च्या पुढच्या संख्या इथे येणार आहेत. त्यामुळे हा वर्ग आपण फ्रेम करूया. ठीक आहे, मध्यकीय वर्ग. आता यावर आपल्याला इतर किमती काढायच्या आहेत. बघा 62 च्या वरची संख्या जी आहे ती आपली F आहे CF आहे. काय आहे CF. आणि अलीकडची संख्या आपली काय आहे F आहे. त्यामुळं आपला CF असणार आहे 47, आपला F असणार आहे 15. याच्यामध्ये एकदम तुम्ही जर अलीकडे आलात तर तुमचा L तुम्हाला मिळणार आहे. L असणार आहे 30 लोअर क्लास लिमिट आणि या दोघांची वजाबाकी तो H असणार आहे 40 वजा 30 म्हणजेच H आपला असणार आहे 10. बघा जवळपास सगळ्या किमती आपल्याला मिळाल्या. N छेद 2 52.5, CF 47, F 15, L 30 आणि H 10. या किमती आपण काय करूया सूत्रात टाकूया. L आपलं होतं 52.5 अधिक L आपला होता 30. मग 30 अधिक N छेद 2 आपला आहे 52.5 वजा CF आपण किती काढलाय 47 माहिती येणार आहे 47 छेद F आपण किती काढलाय 15 हा कंस पूर्ण आणि गुणिले H आपला आहे 10. आता हे आपण सॉल्व करूया. 30 अधिक 52.5 म्हणून 47 गेले 47 52 म्हणून 47 गेले 48 49 50 51 52 म्हणजे 5 आणि 0.5 ऍज इट इज आहे भागिले 15 गुणिले 10. तुम्ही असा भाग लावा 2 पंचे 10 किंवा 5 दुने 10 5 त्रिक 15. ठीक आहे, 3 ने वर भाग लावा. इथे जागा इथे आपण जागेचं युटिलायझेशन करणार आहोत. ठीक आहे, इथे बघा इथे 3 एके 3 3 एके 3 पाचातून 3 गेले 2 राहिले. हा पॉइंट लावला की अगर 25 3 3 7 28 3 7 18 3 एके 3 3 2 7 3 9 3 4 12 3 5 15 3 7 18 3 7 21 3 8 3 8 24 म्हणजे एक राहिला. पॉइंट 10 झाले. 3 त्रिक 9 3 त्रिक मध्ये कंटिन्यू राहणार आहे. म्हणजे आपल्याला किती मिळेल इथे या स्टेपला
30 अधिक 1.83 गुणिले 2 आपण घेऊया. म्हणजे त्यांचा जर मी गुणाकार केला, 2×6 2×8 16 1/4 2×1 3 म्हणजे 3.66 आपल्याला मिळेल. यांची बेरीज केली तर आपल्याला मिळेल 33.66 आणि हा आपला काय असेल, बहुलक मध्यक असेल. ठीक आहे. तर हे आपलं उत्तर आलं मध्यकाचं. हा आपला झाला 4 गुणांचा प्रश्न मध्यकाचा. आता आपला राहिला प्रश्न क्रमांक 5, ज्यामध्ये 2 गणित आहेत, तो आपण करूया. तर विद्यार्थ्यांचा शेवटचा प्रश्न 5वा. खालीलपैकी कोणता एक उपप्रश्न सोडवा. आपण दोन्ही करणार आहोत. एका शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यासाठी वापरलेल्या विविध वाहतूक साधनांची निरीक्षणे खाली दिलेली आहेत. त्यावरून आपल्याला याची किंमत काढायची आणि वृत्तांत काढायचं. आता असंच बघा, विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण दिलेले आहे आणि मग शेकडा प्रमाणाची बेरीज होते. जर त्यांनी एकूण टाकलं, लक्षात ठेवा शेकडा प्रमाणे, त्यामुळे एकूण 100 झालं पाहिजे आणि याच्यावरूनच आपण किंमत काढणार आहोत. म्हणून जर आपण उत्तर सुरू केलं तर 35 अधिक a अधिक 2a अधिक 20 बरोबर 100 यायला पाहिजे. 35 अधिक 20 हे होतात 55. a अधिक 2a होतात 3a बरोबर 100. 55 तिकडे गेले की मायनस करायचे, म्हणजे 3a बरोबर 100 वजा 55 म्हणजे 3a बरोबर 45 आणि मग 3 भागिले होतील. a बरोबर 45 भागिले 3 म्हणजे आपला a येतो 3 एके 3 3 5 15. a येतो 15. ठीक आहे. जर a 15 असेल तर बस आणि रेल्वे आपण ते काढूया. आता बघा, आपल्याला केंद्रीय कोण काढायचे. मग सायकल साठीचा केंद्रीय कोण जो आहे, तर एकूण सायकलचा घटक म्हणजे 35 भागिले एकूण घटक 100 गुणिले 360 असं करून आपण सायकलचा केंद्रीय कोण काढू शकतो. मग हा 0 आणि हा 0 कट होईल. 35 36 चा गुणाकार भागिले 10 आपल्याला करायचं. जर ती भाग लागत असेल तर आपण भाग लावूया. 2 पंचे 10 2 एके 2 2 आठी 16 5 एके 5 5 7 35 जे आपल्याकडे मिळतात 18 गुणिले 7 7 गुणिले 18 7 आठी 56 5 8 7 एके 7 7 आणि 5 12 म्हणजे 126 अंश आपल्याला काय मिळतं, सायकलचा केंद्रीय कोण मिळतो. ठीक आहे. याच प्रकारे आपण काय करूया, बस रेल्वे आणि रिक्षाचा केंद्रीय कोण काढूया. मग बस ए होता आणि ए ची किंमत आपली किती आली आहे 15. त्यामुळे ते किती येईल 15 भागिले 100 गुणिले 360. हा 0 गेला, हा 0 गेला. 5 दुने 10 5 त्रिक 15 2 एके 2 इथे 18चा भाग लागतो. 18 एके 18 18 2 36 18 54 म्हणजे बस येते 54 अंश. त्यानंतर रेल्वे होता 2a a म्हणजे 15 2a म्हणजे 30. इथे किती येणार आहे आपलं 30 भागिले 100 गुणिले 360. हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. 3 सक 18 3 त्रिक 9 आणि 1 10 म्हणजे 108. रेल्वे आपली येते 108 आणि शेवटचा आहे रिक्षा. रिक्षा किती आहे 20 भागिले 100 गुणिले 360. पुन्हा तेच हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. उरलं 2 गुणिले 36 बेसात 12 आणि बेसिक 6 आणि 1 7 72 अंश. ठीक आहे. बघा सगळे केंद्रे कोण मिळाले. सायकलचा 126, बसचा 54, रेल्वेचा 108 आणि याचा 72. आता माझ्याकडे इथे वर्तुळ मी काढलेलं आहे, पण कोण मापक नसल्यामुळे मी अंदाजित कोण हे घेणार आहे आणि तुम्ही मात्र हे कोण मापकाने काढायचे. तर सायकलचा आपला 126 आहे, तर आपण 126 चा कोण काढूया. बघा हा 90 आहे, हा 110 120 आणि जवळपास हा 126 चा असेल. तुम्ही मोजून काढायचं आहे, कारण तुमच्याकडे कोण मापक असेल, माझ्याकडे कोण मापक सध्या नाही. 120 अंश यायचं सायकल. त्यानंतर बस 54 इथून सुरुवात कोण आपण ठेवून 54 मोजायचं म्हणजे हा 10 20 30 40 50 आणि जवळपास हा आपला असेल 54.
हा झाला बस 54 बस. त्यानंतर रिक्षा आपली असेल 72 अंदाजित मी एवढी घेतो 72 रिक्षा. आणि उरलेला रेल्वे असेल रेल्वे 108. तुम्ही काढताना हे कसं काढाल, एकदम मोजून मापून काढाल. मी हाताने काढलेलं आहे आणि माझ्याकडे कोनमापक नसल्यामुळं बहुतेक हा वर्तुळ असा न येता थोडा वेगळा येणार आहे, कारण 126 आणि 54 180 होतात, म्हणजे ही रेषा सरळ यायला पाहिजे होती. ठीक आहे, तर ही रेषा आपण सरळ घेतली अशी. इथे मी आता करेक्शन करणार नाही, तुम्हाला हा वर्तुळ कोनमापकाने बरोबर काढता येईल. आपण जाऊया पुढच्या प्रश्नावरती. शेवटचा प्रश्न बघा आपल्या प्रश्नपत्रिकेतील. गट ए आणि गट बी मध्ये काही विद्यार्थी आहेत. जर गट ए मधील विद्यार्थी 1 ने कमी केला किंवा गट ए मधील एक विद्यार्थी गट ब मध्ये गेला तर दोन्ही गटातील विद्यार्थी संख्या समान होते. परंतु जर बी मधील एक विद्यार्थी ए मध्ये गेला तर ए गटातील विद्यार्थी संख्या बी पेक्षा दुप्पट होते. तर ते विद्यार्थी काढा. सोपं आहे. आपण काय करूया, गट ए मधील विद्यार्थी संख्या x व गट बी मधील विद्यार्थी संख्या y मानू. ठीक आहे, मग गट ए मधील विद्यार्थी गट ब मध्ये गेला तर गट ए मधील विद्यार्थी संख्या काय होईल, आधी किती होते, x होते, पण याच्यातला एक विद्यार्थी ब मध्ये गेला म्हणजे x वजा 1 झालं. आणि गट बी मधील विद्यार्थी संख्या इकडे किती होते, y होते, पण एक वाढला. आणि म्हणून उदाहरणातील पहिल्या अटीनुसार, पहिली अट काय सांगते की दोन्ही समान आहेत. गट ए मधले विद्यार्थी आणि गट बी मधले विद्यार्थी म्हणजेच x वजा 1 बरोबर y अधिक 1. आता आपण संख्या इंटरचेंज करूया, y ला इकडे घेऊया, x ला तिकडे घेऊन जाऊया आणि म्हणून x वजा y बरोबर 1 अधिक 1 किंवा x वजा y बरोबर 2 समीकरण 1 आपल्याला मिळत आहे. दुसरं, जर गट ब मधील किंवा बी मधील विद्यार्थी गट ए मध्ये गेला. ठीक आहे, आता मग गट ए मधील विद्यार्थी, आता काय झालंय, ए मध्ये x होते, बी मधून 1 आला म्हणजे तो 1 वाढला. आणि गट बी मधील विद्यार्थी 1 गेला त्यामुळे 1 कमी झाला. आणि म्हणून उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार, दुसरी अट काय सांगते की जर बी मधील एक विद्यार्थी ए मध्ये गेला तर ए मधील विद्यार्थी संख्या जी आहे ती बी मधील विद्यार्थी संख्येच्या दुप्पट होते, म्हणून गुणिले 2 बी ला करायचे. मग करूया, x अधिक 1 बरोबर 2 गुणिले y 2y वजा b के b. 2y इकडे घेऊन जा, संख्या तिकडे घेऊन जाऊया. मग x वजा 2y बरोबर वजा 2, हा तिकडे गेला की वजा 1, म्हणजेच x वजा 2y बरोबर वजा 3 समीकरण आपल्याला मिळालं. आता हे दोन्ही समीकरण आपल्याला एकत्र सोडवायचे, आपल्याला आपला फायनल आन्सर मिळेल. बघा, आपण दोन्ही समीकरण मांडले. x वजा y बरोबर 2, x वजा 2y बरोबर वजा 3. आता इथे बघा, इथे x समान आहेत, चिन्ह पण समान आहेत. मग आपण काय करूया,
समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. मग करा वजा. हे वजा होईल, हे अधिक होईल आणि हे पण अधिक होईल. इथे x डायरेक्ट कॅन्सल झाला. अधिक 2y मधून 1y वजा केला म्हणजे एकच y उरला आणि 3 अधिक 2 5 म्हणजे आपलं y किती आलं 5. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आपलं आहे x वजा y बरोबर 2 x वजा 5 बरोबर 2. 5 इकडे गेले की अधिक होतील त्यामुळे x बरोबर 2 अधिक 5 म्हणजे x आपलं किती आलं 7. दोन्ही मिळाले. x आपले काय होते की गट A मधील विद्यार्थी संख्या ती आपण काय मानली होती x मानली होती ती किती आली 7. आणि गट B मधील विद्यार्थी संख्या ती आपण काय मानली होती y ती आली 5. दोन्ही संख्या आपल्याला मिळाल्या. उत्तर आपलं बरोबर आहे. अशा प्रकारे मार्च 2025 गणित भाग 1 म्हणजे बीजगणितची आपण पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवली आहे. तुम्ही ही प्रश्नपत्रिका तुमच्या उत्तरांशी कंपेअर करू शकता आणि ठरवू शकता की तुम्हाला किती मार्क मिळणार आहेत. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण गणित भाग 2 ची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.